तर हे बघा, नवीन साड्या जे घेतो ना आपण त्याच्यामध्ये फॉर्म सेट निघतं ना, त्याचा वापर करून आज आपण खूप सुंदरसे अशा बॅगी बनवणार आहोत जे मार्केटमध्ये त्याचे खूप भाव आहे. चला तर बघूया. तर हे बघा, मी फॉर्म सेटचा वापर करून आणि एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे, त्याचा बी छोटासा तुकडा आपण वापरायचा आहे. तर मी तो मेजरमेंट तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे. तर हे बघा, 9.5 इंचाचा हा 9.5 बाय 9 इंचाचा असं मी एक बॉक्स घेतलेला आहे आणि त्याला ही जी वरची जी बाजू आहे तिथून आपल्याला एक असं पॉईंट देत आहे, म्हणजे एक 2.5 इंचाचा आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. तर हे बघा, मी 2.5 इंचाचं मेजरमेंट घेतलेलं आहे, कारण की इथे ना 2 इंचाचं मेजरमेंट घ्यायचं होतं, पण आपली इथे लेस आली ना तर त्याच्यामुळे मी 2.5 इंचाचं मेजरमेंट घेतलेलं आहे. तर हे बघा, 2.5 इंचाचं मेजरमेंट घेतल्यानंतर एक चेन घेतलेली आहे, तिला उलटी ठेवून या ठिकाणी शिलाई मारायची आहे आणि टॉप स्टिच करायचं आहे. तर हे बघा, मी इथे शिलाई मारलेली आहे, त्याच्यानंतर व्यवस्थित करून या ठिकाणी टॉप स्टिच मारणार आहे. त्याच्यानंतर दुसरा जो भाग आहे तो असा व्यवस्थित ठेवायचा आहे आणि या ठिकाणी वरती शिलाई मारायची आहे आणि टॉप स्टिच मारायचं आहे. तर हे बघा, आपला हा भाग तयार झालेला आहे. नंतर मी त्याचा मध्य केलेला आहे. तर इथे आपला हा मध्य झालेला आहे आणि या मध्यापासून तर पूर्ण आपल्याला एक कापड जोडायचं आहे, म्हणजे एक आपल्याला कप्पा बनवण्यासाठी. तर मी आधी रनर ॲड करून घेते. त्याच्यानंतर ही जी रेष आपली झालेली आहे कंप्लीट, तिथे आपण एक जो शॉपिंग बॅग असेल, तुम्ही शॉपिंग बॅग लावू शकतात, नंतर कोणतेही कापड असेल तर ते असं व्यवस्थितपणे ठेवून या ठिकाणी पूर्ण याला आपल्याला इथे शिलाई मारायची आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर हे बघा, मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे. शिलाई मारल्यानंतर की जे वेस्ट जे आहे ते आपल्याला कापून कट करायचं आहे. तर हे बघा, मी कट करून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आता काय करायचं आहे की आपल्याला ही जी वरची जी बाजू आहे ते हे बघा, आपण जे कापड जोडलं तिथे आपला एक कप्पा तयार होतो लगेच, म्हणजे एक पॉकेट बनतं. त्याच्यानंतर आपली जी वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला एक बंद जोडायचा आहे. तर बंद मी त्याच मेजरमेंटने, म्हणजे त्याच कापडाचा रंगाचा घेतलेला आहे आणि पूर्ण उंची त्याची 50 इंच आहे. तर हे मी उंचीनुसार घेतलेलं आहे. तर हे बघा, ही जी वरची जी बाजू आहे तिथे आपल्याला 1 इंचाचं माप घेऊन शिलाई मारायची आहे. तर हे बघा, मी तुम्हाला दाखवते, स्क्रीनवर दाखवल्यानुसार इथे 1 इंचाचं मी माप घेतलेलं आहे आणि ही पट्टी अशी ठेवून इथे आपल्याला त्याला शिलाई मारायची आहे. परत दुसरा जो भाग आहे ते हे बघा, आणि जो दुसरा बी भाग आहे तिथे बी 1 इंचाचं माप घ्यायचं आहे आणि पट्टी जोडायची आहे. तर हा दुसरा बंद आहे ती बंद जोडायचा आहे, म्हणजे आपले हे दोन्हीही हँडल असे जोडल्यानंतर आपल्याला हे बघा, मी हँडल जोडलेले आहे. हँडल जोडल्यानंतर ही जी वरची जी बाजू आहे तिथे आपल्याला परत चेन जोडायची आहे. तर मी चेन उलटी ठेवलेली आहे, शिलाई मारून त्याला टॉप स्टिच करणार आहे. परत दुसरा भाग आपल्याला याला काढून घ्यायचा आहे आणि चेन दुसऱ्या साईडलाही व्यवस्थितपणे जोडायची आहे. तर हे बघा, मी इथे जोडून घेते. जोडल्यानंतर आपल्याला याला सरळ करून घ्यायचं आहे. तर हे बघा, मी असं सरळ करून घेतलेलं आहे. तिथे आपल्याला रनर ॲड करायचं आहे. तर हे बघा, मी रनर ॲड करून घेतलेलं आहे. आता याला आपण उलटं करून घेऊया. ही जी बॅग आहे याला उलटी करून ही बंद व्यवस्थेमध्ये ठेवायची आहे आणि याला दोन्हीही बाजूला व्यवस्थित शिलाई मारायची आहे. तर हे बघा, आपण हे बंद अशी व्यवस्थित करून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला ही बाजू आणि ती बाजू इथे शिलाई मारायची आहे. तर हे बघा, दोन्हीही साईडने शिलाई मारल्यानंतर शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे आणि इथे पायपिंग करून घ्यायची आहे दोन्हीही बाजूला. तर हे बघा, दोन्हीही बाजूला आपली पायपिंग झालेली आहे. आता मी तुम्हाला दाखवते की बॅगचं हे जे फायनल लुक आहे ते कसं दिसत आहे. तर तुम्ही बघू शकता की फक्त एक ब्लाऊज पीसचा तुकडा आणि किती सुंदर आपली ही बॅग बनवून झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जे वेस्ट जे फॉर्म सेट निघतात त्याचा असा पद्धतीने वापर करून अतिशय सुंदरशी ही बॅग आपली तयार झालेली आहे.
तर कसं वाटला हा व्हिडिओ तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। चला तर बघूया दुसरा आयडिया। तर आयडिया नंबर हा 2 आहे। तुम्ही त्याच्यामध्ये मी बघू शकता की मी फॉर्म शीटचाच वापर केलेला आहे आणि एक लायनिंग म्हणून अस्तर घेतलेला आहे आणि कापडाला पूर्ण लायनिंग केलेली आहे। तर त्याचं मेजरमेंट्स 20 गुणिले 8 इंचाचं असं माप घेतलेलं आहे। तर हे बघा मी एक पट्टी घेतलेली आहे। ही बॅग थोडीशी वेगळ्या लुकमध्ये आहे। जे घरामध्ये वेस्ट जे लेस पडलेले असतात, साड्यांचे लेस, ब्लाउज पीसचे लेस, त्या लेसचा वापर करून आपण ही बॅग डेकोरेट करणार आहोत, म्हणजे सुंदरशी अशी डिझाईन देणार आहोत। तर ही लेसला मी अशी घेतलेली आहे आणि इथे मध्ये ठेवून आपल्याला ही लेस पूर्ण ही बॅगला जॉईन करायची आहे। हे बघा मी शिलाई मारून घेते। तर हे बघा आपण पट्टी जोडून झालेली आहे। परत दुसरी ही साईडला मी अशी एक पट्टी घेतलेली आहे। तर ही सिंपलसी पट्टी होती। तुमच्याकडे जी लेस असेल ती लेसचा वापर करायचा आहे। तर बघा मी ही लेस या ठिकाणी जोडत आहे। या जुन्या साडीतल्या निघालेल्या लेस आहे, तर मी जपून ठेवते आणि अशा कोणत्याही बॅगसाठी वापरत असते। तर हे बघा आपण लेस जोडून झालेली आहे। त्याच्यानंतर आपली ही वरची जी साईड आहे तिथे 1 इंचाचं माप घ्यायचं आहे आणि खालची ही जी साईड आहे तिथे बी 1 इंचाचं आपल्याला माप घ्यायचं आहे। तर हे बघा मी 1-1 इंचाचं असं माप घेतलेलं आहे। त्याच्यानंतर एक हँडल बनवलेलं होतं, मोठी पट्टी ही ब्लॅक कलरची, तर 3 इंचाचं माप घेऊन ही हँडल तयार केलेलं होतं आणि याचं पूर्ण माप आहे 44 इंच। तर हे बघा ही जी भाग आहे इथे आपल्याला व्यवस्थितपणे इथे 1 इंचाचं जे माप घेतलेलं होतं त्या ठिकाणी ठेवायचं आहे आणि पूर्ण याला शिलाई मारायची आहे। पूर्ण याला शिलाई नाही मारली तरी चालेल, फक्त 1 इंचाचं माप घेऊन तिथे हँडल आपल्याला जॉईन करायचं आहे। तर हे बघा आपलं हँडल जॉईन झालेलं आहे। तर बघा ही जी वरची जी साईड आहे त्या ठिकाणी आपल्याला एक चेन जोडायची आहे। ती ही चेन मी उलटी ठेवलेली आहे, इथे त्याला शिलाई मारत आहे। बघा ही पॉकेट एकच चेनीचं आहे। तुम्हाला वाटलंच डबल चेनीचं बनवायचं असेल तर मी त्याचे व्हिडिओ तुम्हाला टाकलेले आहे। तर ही फक्त एक चेन जोडून आपल्याला एक पॉकेट बनणार आहे आणि एकच बॅग बनणार आहे। तर हे बघा चेनीला आपल्याला टॉप टिच मारायचं आहे। तर हे बघा आपली चेन इथे जॉईन झालेली आहे। परत आता ही चेनचा दुसरा भाग आहे, दुसऱ्या साईडला आपल्याला याला जोडायचं आहे। तर ही मी उलटी ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकतात, आणि तिथे असं आपल्याला उलटी ठेवून या ठिकाणी शिलाई मारायची आहे। शिलाई मारल्यानंतर आपल्याला याला टॉप टिच करायचं आहे। तर सरळ असं पकडून घ्यायचं आहे आणि टॉप टिच मारायचं आहे। तर हे बघा आपले टॉप टिच झालेलं आहे। त्याच्यानंतर आपण ही जी दोन्ही ही भाग आहे त्याला व्यवस्थितपणे असं पकडून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी रनर ॲड करायचं आहे। मी रनर 5 नंबरचं रनर वापरलेलं होतं ही बॅग बनवण्यासाठी। तर हे बघा आपण ह्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे सरळ, आणि त्याच्यानंतर चेन जी लेस आहे आपली हँडल आहे ते खाली घ्यायचे आहे पूर्ण कोपऱ्याला। नंतर व्यवस्थित त्याने पकडून दोन्हीही साईडने शिलाई मारायची आहे। तर हे बघा आपले हे तयार झालेलं आहे। तर इथून आपल्याला हे जे आहे माप केलेलं आहे तिथून पूर्ण आपल्याला त्याला शिलाई मारायची आहे व्यवस्थितपणे। तर मी एक्स्ट्रा जी चेन आहे कट करून टाकते। तर हे बघा मी इथे सरळ पूर्ण असं माप घेतलेलं आहे। त्याच्यानंतरच मी त्याला शिलाई मारणार आहे। तर हे बघा आपल्या इथे दोन्हीही साईडने व्यवस्थितपणे शिलाई मारून घ्यायची आहे।
तर हे बघा दोन्ही साईडनी शिलाई मारून झालेली आहे। चला तर बघूया या बॅगचा लुक कसा आहे, बॅग कशी दिसत आहे। तर बघा वेस्ट ब्लाउज पीसपासून आणि फक्त वेस्ट जे लेस आहे त्याचाच वापर करून आपण एक सुंदरशी हँडबॅग बनवलेली आहे, जे लहान मुलींना या आपल्याला खूप आवडते। कुठेही मार्केटला आपण गेलो तरी आपण मस्त ही बॅग घेऊन जाऊ शकतो। आपला मोबाईल काही सामान याच्यात ठेवून तुम्ही याचा वापर करू शकतात। तर बघा वेस्ट ब्लाउज पीसपासून आणि वेस्ट लेसपासून अतिशय सुंदरशी आपण ही बॅग तयार केलेली आहे। चला तर बघूया दुसरी नेक्स्ट आयडिया। तर आयडिया नंबर 3, त्याच्यामध्येही मी एक हिरव्या रंगाचा ब्लाउज पीसचा वापर केलेला आहे आणि शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे। या बॅगमध्ये मी फॉर्म सीटचा वापर केलेला नाही आहे, तर त्याचं मेजरमेंट तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात। तर हे बघा इथून आपल्याला 2.5 इंचाचं माप घ्यायचं आहे आणि त्याला इथे कट करायचं आहे। तर पट्टीच्या सहाय्याने मी याला माप पूर्ण करून घेते आणि ते आपल्याला कट करायचा आहे। तर हे बघा कट झाल्यानंतर मी चेन घेतलेली आहे व्हाईट कलरची, त्याचं पूर्ण माप 9 इंच आहे। तर आपल्याला चेन जॉईन करायची आहे। चेन मी उलटी ठेवलेली आहे, इथे टिच केलेलं आहे आणि व्यवस्थित पकडून या ठिकाणी आपल्याला टॉप टिच मारायचं आहे। टॉप टिच मारल्यानंतर दुसरा जो भाग आहे तो व्यवस्थित पकडायचा आहे, इथे शिलाई मारायची आहे आणि याला टॉप टिच करायचं आहे। तर हे बघा दोन्हीही भाग आपल्याला व्यवस्थित जोडून झालेले आहे। त्याच्यानंतर एक लेस घेतलेली आहे। लेस तुम्ही तुमच्याकडे जी असेल ती लेस घ्यायची आहे आणि जॉईन करायची आहे। तर हे बघा मी लेस जॉईन केली, त्याच्यानंतर रनर ॲड करणार आहे। रनर ॲड केल्यानंतर आपल्याला हे जे भाग आहे याचा मध्य करायचा आहे। तर हे बघा मी असं फोल्ड करून याचा मी मध्य केलेला आहे आणि एक वेस्ट जो कपडा आहे त्याला इथे व्यवस्थित ठेवून पूर्ण याला चौकोनी याला शिलाई मारणार आहे। तर हे बघा पूर्ण याला शिलाई मारायची आहे। तर आपली पूर्ण याला शिलाई मारून झालेली आहे। तर हा आपला जे वेस्ट जे कापड आहे ते आपल्याला कट करून टाकायचं आहे। ते हे बघा मी कट केलेला आहे। तर आपला हा एक कप्पा तयार होतो, एक पॉकेट तयार होतं। त्याच्यानंतर मी एक हँडल बनवलं होतं, म्हणजे बंद बनवलं होतं आणि हा बंद त्याच जे आपण मेन कापड घेतलेलं आहे त्याच्यानुसारच ते कापड घेतलेलं आहे आणि याचं पूर्ण माप हा 55 इंच आहे। तर हे बघा हे आपलं हे जी भाग आहे वरचा तिथे आपल्याला 1 इंचाचं माप घ्यायचं आहे। हे बघा मी 1 इंचाचं दोन्ही साईडला माप घेतलेलं आहे आणि तिथे आपल्याला हँडल असे जोडायचे आहे। तर बघा दुसऱ्या साईडला हँडल जोडून घ्यायचं आहे आणि हे जे पॉकेट आपण बनवत आहे याला आपण 2 चेन जोडणार आहोत। तर हे बघा इथे आपला हँडल जॉईन झालेला आहे। त्याच्यानंतर ही जी वरची जी साईड आहे तिथे आपण एक चेन जॉईन करून घेऊया। तर हे बघा मी ही चेन उलटी ठेवलेली आहे, इथे शिलाई मारणार, त्याच्यानंतर मी सरळ करणार, टॉप टिच देणार। तर हे बघा आपली चेन अशी सरळ करून घ्यायची आहे आणि ह्या इथून जसं दाखवल्यानुसार इथे टॉप टिच मारायचं आहे। परत दुसरी चेन दुसऱ्या साईडने जोडून घ्यायची आहे आणि इथे शिलाई मारायची आहे आणि व्यवस्थित करून टॉप टिच द्यायचं आहे। ते हे बघा आपले टॉप टिच झालेलं आहे। बघा आपले दोन्ही साईडने शिलाई देऊन झालेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला रनर ॲड करायचा आहे। ते हे बघा मी रनर ॲड करून घेतलेला आहे आणि त्याला सरळ करून घेते। जे हँडल आपण बनवलेले होते ते मध्ये व्यवस्थितपणे ठेवायचं आहे। काय टायमाला काय होतं की आपण शिलाई मारताना ते हँडलमध्ये येतात, तर मध्ये व्यवस्थित ठेवून त्याला दोन्ही साईडने शिलाई मारायची आहे। ते बघा मी शिलाई मारलेली आहे। वेस्ट जी चेन आहे, वेस्ट जो कापड आहे ती कट करून टाकायचं आहे आणि ही जी दोन्ही साईड रफ साईड आहे तिथे तुम्ही कापडाच्या साहाय्याने या जे घरामध्ये जी शॉपिंग बॅग असतात त्याच्या साहाय्याने पायपिंग करून घ्यायची आहे।
तर हे बघा मी दोन्हीही साईडनी पायपिंग करून घेतलेली आहे। चला तर बघूया की आपली ही बॅगचा लुक कसा येतो आणि कशी ही बॅग आपली दिसते। तर हे बघा अतिशय सुंदरशी ही आपली बॅग तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सर्वात जास्त मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। परत भेटूया अशाच छान छान व्हिडिओ बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।